नाव काय तुमचं? माझं नाव गौतम देवराम गायकवाड. कोणता प्रभाग आहे? हा प्रभाग 7 मध्ये राहतो आम्ही. कधीपासून राहता इथे? जवळजवळ 30-35 वर्ष झाले आम्हाला इथे. बरं. काय नगरपालिकेचं सध्याचं निवडणुकीचं वातावरण चालू आहे, थंडी सुद्धा निवडणुकीमुळे वातावरण तापलेलं आहे. तापलेलं आहे, बरोबर काय आहे. वाटतंय, कसं वाटतंय? बऱ्याच पक्षाचे उमेदवार आहे या रिंगणामध्ये उभे आहेत. हो आहे ना. तर त्याच्यामध्ये कसं आहे की सर्व म्हणजे भेसळ झाली इथे आणि जो आपल्याला उमेदवार पाहिजे तो सुशिक्षित पाहिजे, अच्छा. म्हणजे जेणेकरून जनतेचे जो मध्यमवर्गीय त्याचे प्रश्न तिथे मांडता येईल त्याने. आणि खरं धंदा पाहिलं तर आमच्या विभागामध्ये, ह्या प्रभागामध्ये एक तर तरुण तडतड नेतृत्व आमच्या भगिनी सुप्रिया साकुरे अच्छा. ह्या आमच्या वार्डमध्ये सतत भ्रमण करत असतात आणि प्रत्येक व्यक्तीशी म्हणा, महिलांशी म्हणा, एक आदराने, आपुलकीने त्यांची विचारपूस करतात. आणि म्हणजे आमची एक अपेक्षा आहे की भविष्यामध्ये असा जर उमेदवार आपण जर नगरपालिकेत पाठवला तर निश्चितच समाजाचे प्रश्न तो आपल्या परीने, कारण जो उमेदवार आहे तो एक मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे आणि एक तळमळीचा उमेदवार आहे. निश्चित तो सर्वांचे प्रश्न त्या नगरपालिकेत मांडल आणि बहुतेक आम्हाला न्याय देण्याचं काम करेल. एवढा आत्मविश्वास आहे त्या महिलेबद्दल? हो, कारण कसं नक्कीच, कारण आता जवळजवळ आता मी त्यांना जवळजवळ 5-6 वर्ष त्यांना ओळखतोय आणि सतत म्हणजे कोर्टमध्ये असताना समजा आम्ही तर ते सतत गरिबाच्या प्रश्नावरती सतत ते वियोजन करत असतात आणि पदर खर्चाने असं म्हणजे स्वतः म्हणजे असं ते मध्यमवर्गीय आहेत परंतु तरी येणाऱ्या त्या व्यक्तीला ते स्वतःहून मदत करतात. हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आणि सतत त्यांच्या समेत होत होते त्यांनी. म्हणजे सुशिक्षित उमेदवार पाहिजे, आपल्या अडचणीला धावून येणारा पाहिजे. पाहिजे, बरोबर. आणि आजच तुम्ही ठामपणे सांगितले का असंच नेतृत्व, असाच नगरसेवक बरोबर. तुमच्या प्रभागाला हवा? हा, बरोबर. कारण कसं की मागच्या आता पाहतो आम्ही 5-6-10 वर्षापूर्वी, कारण हे नगरसेवक झालेत, हे फक्त तेवढ्यापुरते येतात, परंतु समाजापर्यंत असं म्हणजे परत ते तोंड दाखवत नाही, असा अनुभव आलाय. तर निश्चित ह्या मॅडम म्हणजे ह्या आमच्या भगिनी निश्चित एक समाजासाठी म्हणजे अनुरूप असं योगदान देतील असं मला विश्वास वाटतोय. काही नाव काय? मृणाली राहुल गायकवाड. काय काम धंदा काय, घरात काय चाललंय? छान. छान चाललंय. आता मला हे विचारायचं, या ठिकाणी पाणी व्यवस्थित वेळच्या वेळेवर येतं का? हो हो, वेळच्या वेळेवर. घंटागाडी, हो स्वच्छता, हो. नगरपालिकेच्या काही महिलांसाठी योजना असतात, त्या कोणी सांगतं का येऊन? नाही. नाही सांगत. मग या मतदारसंघाला किंवा ह्या मतदार प्रभागाला या ठिकाणी सुशिक्षित उमेदवार पाहिजे ना, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. काय वाटतं, खरं आहे का? हो, त्याच्यामुळे काय होईल, तुमचे प्रश्न मार्गी लागतील लागतील सुशिक्षित उमेदवार असला तर. असलं तर. नेमकं काय बरं महिलांसाठी या प्रभागामध्ये काय अडचणी असतात रोजच्या, का जे आपल्या जाणवतात त्या सोडवल्या गेल्या पाहिजे? काय वाटतं, असं काय असतं? कशाचा प्रश्न, एखादा प्रश्न सांगते? महिलांच्या काय नसतात अडचणी? महिलांच्या बऱ्याच अडचणी असतात. आता जे ते आपल्या याच्यामध्ये व्यस्त आहेत, काही प्रश्न असतात जे म्हणते नाही का, मुलींना किंवा लेडीजला चांगली सिक्युरिटी मिळणे, ते आता जे होतात आहे ते न होऊन देणे, त्याच्यावरच थोडं. म्हणजे जे काही आता गुन्हेगारी वगैरे हो, महिला त्याच्यावर असुरक्षित आहेत, महिलांना त्यांना काहीतरी सुरक्षा मिळावी. प्रोटेक्शन द्यावं त्यांनी. म्हणजे महिलांचा हा सर्वात मोठा मुद्दा आहे. अशीच महिला तुमच्या प्रभागामध्ये बऱ्याचशा महिला आहेत उमेदवार. बऱ्याचशा ठीक आहे. महिला आहेत उमेदवार. काय चाललंय मग इथे आज? आराम चाललाय? हा, आराम काय तब्येत काय म्हणते? बरी काय निवडणुकीचा, नगरपालिकेचं म्हणतात निवडणुका लागलेल्या आहेत, प्रचार चालू झालेला आहे. चालू झालंय ना. येतात का उमेदवार इकडे फिरायला? येतात, गाड्या घेऊन येतात इकडनं, येतात जातात. आता किती वर्ष झालं बरं आपण इथं राहतोय साधारण? 35 वर्ष. 35 वर्ष झाले. आता 35 वर्षात तुम्ही बऱ्याच निवडणुका या ठिकाणी पाहिल्या असतात ना, नगरपालिकेच्या, हो. लोकसभेच्या, विधानसभेच्या. काय वाटतं बरं, आता नगरपालिकेच्या निवडणुका म्हटल्यानंतर आपल्याला काय स्थानिक समस्या असतात? बरोबर आहे. रस्ता, लाईट, पाणी, घंटागाडी, फवारणी, आहे का नाही? आहे ना. देते का नगरपालिका, करते का सोयी सुविधा? करते ना. करते. हो. वेळच्या वेळेवर हे काम हो, होतात. होतात. पाणी चांगल्या प्रेशरने येतं इकडं? हो, येतं.
अच्छा. आता हा प्रभाग जर तसा पाहिला तर शाळा कॉलेज सगळेच जवळ आहे, है की जवळ आहे हो. नाही? या ठिकाणी काय बरं ज्येष्ठांसाठी काय बाबा बसण्यासाठी विरंगुळा पॉइंट वगैरे असं काय काही वैद्यकीय सेवा आहे का काही? काहीच नाही काहीच नाही. काही नाही. काय वाटतं एखाद्या नगरसेवकांनी नगरपालिकेच्या माध्यमातून करायला पाहिजे असं काय करायला वाटतं? पाहिजे ना. 5 वर्ष 10 वर्ष झाली एक बाकड आणून ठेवा म्हणलं इथं तर ते द्याय नाही तर नगरपालिकेचे पुढे देतात. मस्त निवडून आले तर गेले तर आणखीन काही समस्या आहे वाटतं का बाकी वैद्य? काही नाही. बाकी काही सगळं नाही बाकी व्यवस्थित आहे सगळं. काय नाव आहे? नामदेव सुभाष केदार. कधीपासून इथं राहायला? इथं तसं 6 महिने झाले. 6 महिने झाले. हम्म. नगरपालिकेचे निवडणुका चालू आहेत माहिती आहे का? माहिती आहे ना. काय कोण कोण उमेदवार आहे? काय कोणी भेटायला आलं? ते नाही भेटायला नाही आता तिथे आल्यात भेटायला. अच्छा. कोण ताई? हे आता आलेले नाव त्यांचं काय नाव माहिती आहे का नाही? नाही त्यांचं नाही नाव. माहिती. बरं या ठिकाणी तुम्हाला काय पाण्याच्या लाईटच्या रोडची कसलं? काही समस्या तसं काय आहे नाही का? तशी काय अडचण नाही. काहीच नाही. काहीच नाही. ह्या वार्डात तरी नाही. मी महिला- आल्यापासून लाडकी बहीण योजना केलेली एकनाथ शिंदेनी चांगलं त्याचा आहे काय की ते. फायदा मिळतो का नाही? मिळतोय ना सगळ्याला फायदा मिळतोय. सगळ्यांना फायदा हो. मिळतो. ही योजना कशी आहे? चांगली चांगली लेडीज साठी चांगली. लेडीजसाठी चांगली. लाडक्या भावासाठी बी काय करण्याची काय काय आता सरकारकडून काय अपेक्षा काय शेतात देते तर तेवढंच देतात? आहे का नाही. दुसरं काय करणार. आता तुमच्या प्रभागामध्ये अनेक पक्षांचे ना उमेदवार आहेत. हम्म. जसे पहिली एक हाती शिरूर विकास आघाडी होती. हा. आता सगळ्याच पक्षांचे उमेदवार मैदानामध्ये आहे. काय वाटतं बरं याच्यामध्ये कसा नगरसेवक पाहिजे आपल्याला? कुठल्या गोष्टीची अडचण आली गरीबाला हो कोणाला हो तर त्या टायमिंगला हजर राहणारा असं नगरसेवक पाहिजे. कुठं काय समस्या आहे तिथं जायला पाहिजे. कोणाचं दुःखात असो कसं असो आनंद असो मग आनंदात एक टाइम नाही आला तर पण दुःखात तरी धावायला पाहिजे असं पाहिजे. बाकी आरोग्याच्या दृष्टीने काय नगरपालिकेकडे काय बोलणार का? नाही तेवढं नाही. का बा इथं सरकारी दवाखाना चांगला नाही पाहिजे सगळे चांगले आहेत चांगल्या तसं सुविधा सुविधा मिळाल्या. चांगल्या आहेत तिथं. असं वाटतं की नाही? हो आहे सुविधा. मग असं आपलं काम करणारा एखादा नगरसेवक या प्रभागामधून निवडून देण्याची तुम्हाला नक्कीच तशी गरज इच्छा आहे किंवा तसा काय उमेदवार आपल्यापर्यंत पोहोचलाय का? नाही आतापर्यंत आताच पहिले टाइम ताई आल्या. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.